गुड मॉर्निंग. वाजता सकाळची 5. आता निघाली आहे हॉस्टेलवरून. म्हणजे स्टेशनला थोडं लवकरच जाते. म्हणजे उशिरा होण्यापेक्षा मला असं वाटलं की लवकरच जाऊन बसू म्हणून. तर नेहमी माझ्यासोबत असं व्हायचं, म्हणजे नेहमीच की मी खूप सारं सामान घेऊन जायची घरी. हे पण कपडे घेऊन जायचं, ते पण कपडे जायचे, हा प्लॅन असणार, इथे जायचं आहे तिथं जायचं, आणि खूप सारे कपडे घेऊन जायचे आणि काहीच प्लॅन नाही. बस घरी बसायचं, फिरायचं, बस तेवढंच. आणि तेच कपडे मला परत बॅगमध्ये आणावे लागायचे. म्हणजे इतकी जड बॅग असायची माझी, मोठी मोठी बॅग घेऊन जायची मी. पण नंतर मला कळलं की मला कळत नाही की सगळेच कपडे उगाच घेऊन जायची मी, काम लागणार नाही म्हणून. आता काम लागतात तीच वस्तू सगळे सामान घेऊन जाते, बॅग पण छोटी घेऊन जाते. तर खूप छान वाटतं की उद्या या टाईमला मी गावी असेल माझ्या घरी. तर 12-1 वाजता आहे माझी ट्रेन. तर आणि कधी कधी वाटतं मला मुंबई सेफ आहे म्हणजे मुलींसाठी खूप. कारण मी जेवढं बघितलं किंवा हे मी कधी विचार नव्हता केला की असं पण म्हणून. पण खरंच खूप सेफ आहे मुंबई मुलींसाठी. सो आता रात्री, कारण दिवसाला असं होतं की ट्रेन वेळेवर नसतात आणि एवढं टाईम हाल होऊन जातो नुसतं. म्हणून बस पाऊस यायला नको. गणपती बाप्पा मोरया. तर रापिडो केली आहे मी आता बुक. अंकल येणार जातो स्टेशनला. पण पावसामुळे मलाच वाटलं की लवकर निघून जावं म्हणून, तिथं बसावं. असं मी नेहमी तर कल्याणला जाते, कल्याण येऊन बसतं. यावेळेला थोडं ठीक वाटत नाही आहे म्हणून वाटलं की इथूनच बसावं म्हणून. मी निघाली आता दादर स्टेशनला. आणि पावसामुळं मग मी लवकरच निघाली की पावसानं त्याच्यामुळं पुढे लवकरच निघू म्हणून. महानगरी आहे माझी 12-1ला. तर एकट्याला सगळं बघावं लागतं ना एकट्याला, तेव्हा वेगळंच वाटतं की सगळं काय एकटंच करतं आपण. जातो आहे येतो आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज करतो आहे. लाईफ खूप वेगळी असते. हा टाईम ना खरंच खूप वेगळा असतो. मुलींचं माहीत नाही मला, हे मुलांचं पण मुलींचं पण काही खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात. खूप लाईफ ना गोष्टी शिकवून देते आपल्याला. बरंच मस्त. मी आली आता दादर स्टेशनला. माझी ट्रेन आहे आता महानगरी 12ला, 12:20पर्यंत येणार. आणि मी थोडं लवकरच आली, म्हणजे मला असं वाटलं की पाऊस वगैरे येणार किंवा म्हणून लवकरच येऊन बसलेली खूप टाईमपर्यंत. आता वाटलं प्लॅटफॉर्मवर जायचं म्हणून. बघू आता. मुंबई सेफ वाटते मला मुलींसाठी असं काय माहिती, पण खूप गोष्टी आहेत आहे. दिवसाला ना माझे खूप हाल होतात. म्हणजे तेच ट्रेन थांबत जाते, एवढा टाईम लागतो वगैरे. पण मला त्याच्यापेक्षा रात्रीचा प्रवास ठीक वाटतो की कमी टाईममध्ये मस्त रात्री महानगरीने बसायचं, सकाळी 5-6 वाजता पाचेला. म्हणून वाटलं की त्याच्याला. आणि मी नेहमी आता महानगरीनेच जाते. कधी येणार माझी ट्रेन? खूप टाईम झाला, खूप बोर झाली आहे मी. वाट बघावी लागते गॉडसारखं. आली आहे. माझी मम्मी ना मला कधीतरी बोलते की
भांडण नको करत जाऊ म्हणून. म्हणजे माझी मम्मी ना भांडणं करते. ती बोलत होती की तुझा रिझर्वेशन त्या सीटवर बसेल, भांडणं नको करू लोकांची म्हणून. गुड मॉर्निंग. वाजता सकाळची 5. मस्त झोप झालेली माझी, झोप लागलेली आणि पावसामुळं थंडी वाजते म्हणून मी पुन्हा हे कवर केलेलं. आणि तर माझी झोप पण झालेली मस्त. दादरवरून झोपली. आता मनमाड लवकरात लवकर मी पोहोचेल माझ्या लोकेशनवर, म्हणजेच पाचोऱ्याला. थंडी वगैरे खूप वाजते नाशिक साईडला कसं. झोप पण छान झाली. लवकरच मी माझ्या गावी राहणार. झोप घरी जाऊन अजून झोपणार. हॅलो, गुड मॉर्निंग. 8 वाजले सकाळचे 6:30 आणि माझं स्टेशन पण येण्यातच आहे. गावी जाण्याची जी खुशी असते ना भाई, तेवढंच दुःख ना गावी परत येण्याचं पण वाटतं. रडू नको. झोप पण झाली माझी. सो फायनली मी पोहोचली पाचोऱ्याला. आणि भाई घरी जाण्याची जी खुशी असते ना, याचा तोड नाही. पप्पा आले घ्यायला, मी जाते. खूप छान वाटतं. खूप एन्जॉय करणार आहे मी. खूप सारं फिरणार पण आहे. आणि लवकरात लवकर कधी पोहोचू, कधी मम्मीला भेटू, रोशनीला भेटू. तुम्ही पण गावी जातात तेव्हा तुम्हाला पण अशीच खुशी होते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. पप्पांना नेहमी बोलते मी की तुम्ही नका येऊ, कोणाला पाठवून द्या घ्यायला. पण नाही, त्यांनाच ओढ असते माझी मुलगीला घ्यायला जाऊ म्हणून. आली आणि आज माझी आत्या पण आली आहे घरी. तर आता जाते मी मंदिरावरती. आणि अजून खूप साऱ्या गोष्टी दाखवणार. आता जाणार तर जातो राधाकृष्णाच्या मंदिरावरती. बातों में अदृष्ट सिवा कोई कारण नहीं होता, वैसे ही मनुष्य प्राणी का कोई शरीर तो क्या होगा, संभव है कि वो, फिर भी उसने ऊपर से अपने मुख कमल. सद्गुरु रामचंद्र महाराज की जय. तर स्टार्टिंगला म्हणजे आज आली मी 7 वाजेपर्यंत पोहोचलेली मी घरी. पप्पा आलेले घ्यायला. त्याच्यानंतर झोपण्याची इच्छाच नाही झाली. काय माहिती, मला नेहमी होतं मी येते नाही आधी मंदिरावर जायचं आहे दादांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून.
तर राधाकृष्णाचं मंदिरात गेलेलो आम्ही, हे क्लिप्स टाकलेले. राधाकृष्णाचं मंदिर आहे माझ्या गावात आणि हे श्री रामचंद्र महाराज आमचे पूर्वज, आमचे दादा म्हणून आहे. त्यांच्यावर खूप विश्वास आहे मला. म्हणजे लहानपणापासून माझं बालपण इथेच झालेलं आहे. आणि सप्ताह पण बसलेला आहे एकादशीचा, तो दरवर्षी असतो आणि खूप मजा येते. आता उद्या एकादशी आहे, पालखी निघणार, अशा खूप गोष्टी आहे मस्त. छान वाटतं. माझं बालपण इथंच गेलेलं आहे, ते बघू शकतात. आणि आता आधी हे जुनं होतं, म्हणजे मी लहान असताना खूप हे होतं. तर हे बघू शकतात मागे खूप छान आहे. आता म्हणजे आता बऱ्याचपैकी ते काम केलेलं आहे, पण आधी खूप वेगळं होतं, पूर्ण माती माती. म्हणजे बालपणाच्या एवढ्या छान छान मेमोरीज आहे ना माझ्या इथे, खूप जास्त. आणि खूप म्हणजे खूप गोष्टी आहे. माझी फ्रेंड आहे रिंकू, तिचं आणि माझं बालपण म्हणजे लहानपणापासूनच आम्ही सोबतच आहे. आता नाही आहे, पण ते आधीच्या गोष्टी आठवल्या ना की त्या मेमोरीज खूप छान वाटतं. लहान असताना इथेच खेळणे, सकाळ संध्याकाळ मंदिरावर येणे, खेळणे. इथं स्कूल आहे आमची जवळच, मराठी शाळा म्हणून. अशा प्रकारे माझं गाव, म्हणजे गावात येण्याची ना एक वेगळीच ओढ असते माझी आणि खूप जास्त आवडतं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्कीच तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी मला शेअर करायच्या तुमच्यासोबत. आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नक्कीच तुम्हाला अशा प्रकारे नवीन नवीन व्लॉग मी टाकत असणार डेलीचे, मला जसं जमणार तसं. आणि पुढचा व्लॉग असणार आहे आमचं शेतामधलं. तर तुम्हाला माझे शेतसुद्धा दाखवणार आहे, मी गोशाळा दाखवणार आहे. बाय बाय.